न्यूज सुपर 1, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर 1। श्रीरामपूर नगर परिषदेच्या सेवानिवृत्त कर्मचारी असोसिएशनच्या वतीने विविध मागण्यांसाठी श्रीरामपूर नगरपालिका कार्यालयासमोर 12 ऑगस्ट पासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे। आंदोलनाच्या पहिल्या दिवशी पाऊस कोसळला, मात्र आपल्या मागण्यांवर ठाम असलेल्या कर्मचाऱ्यांनी मंडप सोडला नाही। सायंकाळी उशिरापर्यंत एकाही पालिका अधिकाऱ्याने आंदोलनाची दखल घेतलेली नाही। नगर परिषद सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना 3 लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करून फरक अदा करावा। एकाकी पदांच्या वेतन निश्चितीप्रमाणे फरक अदा करावा। सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना उपदान रजा पगार अदा करून पूर्ण निवृत्ती वेतन चालू करावे। सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची नगरपालिका लेखा परीक्षणासाठी कपात केलेली 1000 रुपये रक्कम त्वरित अदा करावी। अशा मागण्यांसाठी हे बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येत आहे। मात्र पालिका अधिकाऱ्यांकडून 2 वर्षे उलटूनही उडवाउडवीची उत्तरे दिली जातात। आयुक्त कार्यालयास योग्य पाठपुरावा केला जात नाही, जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते। त्यामुळे या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची उपासमार होत असून ते आर्थिक संकटात सापडले आहेत। या सर्व मागण्यांसंदर्भात 2 ऑगस्ट रोजी प्रांताधिकारी आणि मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन मागण्या पूर्ण करण्याची मागणी केली होती। मात्र अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने संघटनेने हा आंदोलनाचा पावित्रा घेतल्याचं या आंदोलनकर्त्यांनी सांगितलंय। या ठिकाणी आज श्रीरामपूर नगरपालिकेतील सर्व सेवानिवृत्त कर्मचारी धरणे आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। आमच्या विविध मागण्या आहेत, त्या मागण्यासंदर्भात आम्ही वेळोवेळी पाठपुरावा केला, पण नगरपालिकेचे मुख्याधिकारी साहेब यांनी वेळ काढूपणा करून नेला, फक्त आमच्या मागण्याची दखल नाही घेतली। त्यामुळे नालास्तव आज आम्हाला या ठिकाणी धरणे आंदोलन करण्यास भाग पाडलं। महत्त्वाची मागणी अशी आहे आमची का प्रगती योजना जी आहे 30, 10, 20, 30ची ती लागू करून तिचा फरक अदा करावा, ही एक मागणी आहे। दुसरी अशी मागणी आहे, सेवानिवृत्त होऊन काही लोकांना 8 महिने, काहींना 10 महिने, काहींना 12 वर्ष, काहींना 1.5 वर्ष झाले। सरकारचा नियम असा आहे, सेवानिवृत्त झाल्यानंतर 3 महिन्यात त्याचं देय रक्कम अदा केल्या पाहिजे। उदाहरणार्थ उपदान, रजेचा पगार आणि पेन्शन पण चालू झाली पाहिजे। ती त्यांनी अद्याप चालू केलेली नाही आणि त्यांना उपदान वगैरे पण दिलेलं नाही। ती एक महत्त्वाची मागणी आहे। आणि त्यामुळे त्या कर्मचारी थोडे फिरके कर्मचारी नाही, 15-20 कर्मचारी आहेत, त्यांच्यावर आज उपासमारीची वेळ आलेली आहे। तिसरा असा विषय का कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर नगरपालिकेच्या ऑडिटसाठी 1000 रुपयाची रक्कम कापून ठेवतात त्यांच्या ग्रॅज्युटीमधून आणि ती ऑडिट झाल्यानंतर 1000 रुपये परत करतात। असे 65 ते 70 लोक आहेत का ऑडिट होऊन सुद्धा त्यांनी ती रक्कम अदा केली। त्याबद्दल सुद्धा आम्ही 3-4 वेळेस मागणी केली, देतो कर्ज करतो असं त्यांनी केलं, ती सुद्धा रक्कम अद्यापर्यंत दिलेली नाही। त्यामुळे आज आम्ही या ठिकाणी उपोषण चालू केलं। जोपर्यंत आमच्या मागण्या मंजूर होत नाही, आम्हाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत आमचं उपोषण आंदोलन चालू राहणार आहे। आज आम्ही मोठ्या संख्येने या ठिकाणी साखळी उपोषणाला बसलेलो आहे धरणे आंदोलन। तर आमच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत आमचा आंदोलन चालू राहणार आहे। आम्ही मागे हटणार नाही। सगळ्या न्याय मागण्या आहेत आमच्या आणि त्या पूर्ण केल्याशिवाय किती दिवसापासून चालू आहे? हटणार नाही। किती दिवसापासून चालू आहे? आम्ही आजपासून सुरुवात केलेली। आज चालू झाला, पाऊस आला म्हणजे तुम्हाला देवाने इच्छा जरी आला तरी आम्ही इथे थांबणार, आम्ही पाठपुरावा करणार नाही। याच्या आधी काय झालं? वेळोवेळी त्यांना पत्रव्यवहार केला, समस्या भेटलेले त्यांच्या कानावर घातले आमच्या काराने, पण त्यांनी आम्हाला आता पाहिजे तसा प्रतिसाद दिलेला नाही। आणि सीओ काय म्हणता मग? सीओ फक्त चला पुढच्या वाड्यात, चला पुढच्या वाड्यात अशा पद्धतीने का बरं? मात्र तुम्ही कर्मचारी होते एवढे दिवस नगरपालिकेच्या, मग तुमच्याबद्दल असं का वागता? असं का वागताय लोक? सेवानिवृत्त त्यांनी न्याय दिला पाहिजे प्राधान्याने, पण ते निष्काळजीपणा करू राहिले। आमचे विषय किरकोळ विषय त्यांनी लगेच सोडवले पाहिजे विषय, पण ते अद्याप त्यांची मनस्थिती चांगली नाही। आमचे विषय मार्गी लावण्याची मनस्थिती नाही। मी रिटायर होऊन 1 वर्ष होऊन गेलेलं आहे, तरी अद्याप मला पेन्शन चालू झालेलं नाही। त्याच्यानं रजेचा पगार की ग्रॅज्युटी कुठलाही 1ही रुपया मिळालेला नाही। त्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आल्यामुळे नगरपालिकेने याची लवकरात लवकर दखल घ्यावी ही विनंती। यावेळी या आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष रमेश अपील, संजय आढाव, रावसाहेब काळे, भानुदास जाधव, विनोद चव्हाण, भानुदास थोरात, बाळासाहेब जाधव, हिवराळे सुदामा,
झुंगा शेळके, अनिल झिंगारे, बाळासाहेब चव्हाण, चंद्रकांत सोनवणे, लताबाई जगदने, ताराबाई झिंगारे, माणिक जाधव, ज्ञानदेव आमराव, अनिल काजळे, नर्मदा सुरडकर आदींनी सहभाग घेतलाय. न्यूज सुपर 1 साठी दीपक कदम, श्रीरामपूर.